नमस्कार. वास्तू रविराज आणि वास्तू संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण ह्या संस्थेचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून आपण वास्तुशास्त्रविषयक मार्गदर्शन घेत आहोत आणि माहिती करून घेत आहोत. डॉक्टर रविराज अहिरराव हे वास्तुरत्न, वास्तुश्री, वास्तु भास्कर इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तसेच राष्ट्रीय सन्मान पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरवलं गेलं आहे. ठाणे, पुणे, सिडनी, सिंगापूर या ठिकाणी त्यांची आस्थापना आहेत. मागील 18 वर्षामध्ये भारतामध्ये आणि तसेच जवळजवळ 22 देशामध्ये त्यांचे वेगवेगळे असे 31,000 संतुष्ट ग्राहक आहेत आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी 7,000 विद्यार्थी या वास्तुशास्त्राच्या संदर्भामध्ये प्रशिक्षित केलेले आहेत. तर डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. प्रुडंट टीव्हीच्या गोव्यातील सर्व प्रेक्षकांना रविराज अहिररावचा नमस्कार. नुकतेच परीक्षा झालेल्या आहेत आणि निकालसुद्धा मुलांचे लागण्याच्या मार्गावर आहेत. तर मला असं विचारायचं होतं की वास्तू रविराज किंवा वास्तू संस्कृती किंवा वास्तू शास्त्राचा अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे मॅडम, या ठिकाणी मी महत्त्वाची गोष्ट अशी सांगू शकेल की तुम्ही सुरुवातीला ओळख करून देतानाच वास्तू रविराज या संस्थेबद्दल असं सांगितलं की वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या क्षेत्रातली सर्वात मोठी संस्था. तर त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर आज 2002 पासून वास्तुशास्त्र एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन या आमच्या शिक्षण आणि संशोधन, वास्तुशास्त्रातलं शिक्षण आणि संशोधन या विषयावर वाहून घेतलेली आमची जी संस्था आहे, ट्रस्ट आहे, एज्युकेशन सोसायटी आहे, या माध्यमातून लोकशिक्षणाचे हजारो वेगवेगळे कार्यक्रम राबवले गेलेले आहेत. वास्तुशास्त्र अभ्यासक्रमसुद्धा यातूनच आम्ही राबवत आहोत. 2002 साली आम्ही पहिल्यांदा वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि त्यावेळचा सर्वात प्रदीर्घ कालावधीचा अभ्यासक्रम अशी ज्याची ओळख करून देता येईल तो कार्यक्रम म्हणजे वास्तू रविराजचा वास्तुशास्त्र अभ्यासक्रम. म्हणजे 2.5 तासाचे 24 लेक्चर हे त्यावेळी त्या क्लासचं स्वरूप होतं आणि एवढ्या प्रदीर्घ कालावधीचा क्लास त्यावेळी कोणीच घेत नव्हतं. किंबहुना त्यावेळी ज्या काही संस्था किंवा व्यक्ती वास्तुशास्त्राचे अभ्यास वर्ग घेत होते ते हार्डली 1 दिवसाचे, 2 दिवसाचे किंवा जास्तीत जास्त 3 दिवसाचे अभ्यासक्रम घेत होते. हा विषय एवढा छोटा नाही आहे. म्हणजे माझ्या मते तर मी असं म्हणेन की अगदी 100 माणसांनी आपलं संपूर्ण आयुष्य वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी समर्पित केलं तरी सुद्धा हा अभ्यास पूर्ण होणार नाही. एवढी याची प्रचंड त्याची व्याप्ती असताना हे 1-2 दिवसाचे अभ्यासक्रम म्हणजे फक्त गल्लाभरू कार्यक्रम होते. किंवा मी तुम्हाला सांगतो, आजही गोव्यात काही माणसं माझं नाव घेऊन हे असे सगळे उपक्रम करतायत. त्यामुळे प्रेक्षकांना मला याचंच हेच सांगायचं आहे की असल्या सगळ्या गोष्टींपासून निश्चितच तुम्ही सावध राहा. पण पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे की अत्यंत प्रदीर्घ कालावधीचा सखोल अभ्यासक्रम हा केवळ आजपर्यंत भारतात वास्तू रविराज या संस्थेनेच आणलेला आहे. आणि आमचे बेसिकली मी तुम्हाला सांगतो की पहिल्या सुरुवातीला मी स्वतः शिकवत होतो, पण माझं स्वतःचं शिकवणं म्हटलं म्हणजे मला ठाणा पुणा याच्या व्यतिरिक्त म्हणजे पुढे जाणं शक्य नाही. कारण सगळ्या ठिकाणी जायचं, शिकवायचं म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे मग आम्ही त्याच्यामध्ये एक ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम आणली. म्हणजे माझेच 3 तासाचे लेक्चर ऑडिओ व्हिज्युअल फॉर्ममध्ये आणि मग ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा या राज्यातल्या अनेक ठिकाणी आपले हे अभ्यासक्रम चालत आहेत. गोव्यामध्ये सुद्धा मागील जवळजवळ 6 वर्षापासून हा अभ्यासक्रम इथे चालवला जातोय आणि आजही वास्तू रविराजचे अभ्यास वर्ग गोव्यामध्ये चालू आहेत. ज्यांना कोणाला वास्तुशास्त्र शिकायचं आहे त्यांनी
आपल्याला इथे ज्या दिलेले संपर्क क्रमांक आहे तिथे संपर्क करावा आणि त्या अनुषंगाने मी त्यांना असं म्हणेन की त्यांना वास्तुशास्त्र प्रशिक्षण घेण्याची सगळी सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली जाईल. हा उपाय तुम्ही सांगितला ज्यांना शिकायचं आहे त्यांच्याकरता. पण जसं एखादा विषय घेतला प्युअर सायन्सेसचा की त्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रांचेस असतात, तर वास्तुशास्त्रामध्ये काही ब्रांचेस आहेत का? म्हणजे वास्तूचा बेस्ट कोर्स कुठला घ्यायचा आपण? मॅडम मी म्हणजे अगदी गेल्या जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून अनेक जाहीर कार्यक्रमांमधून किंवा आजवर माझे जे काही अनेक वेगवेगळ्या TV चॅनल्सवर माझे प्रोग्राम झालेले आहेत, किंबहुना आजही माझं ते वाक्य मी पुन्हा इथे रिपीट करतोय. किंबहुना मी असं म्हणेन की मी गेल्या 8 ते 10 वर्षापासून सातत्याने एक गोष्ट वास्तुशास्त्रामध्ये अभ्यासक्रम राबविणाऱ्या विविध संस्थांना मी आव्हान केलेलं आहे. आवाहन नाही, आय एम चॅलेंजिंग की इतका प्रदीर्घ कालावधीचा अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये थिअरी आहे, प्रॅक्टिकल आहे, विद्यार्थ्यांना स्वतः वास्तू विजिट करायच्या आहेत, म्हणजे ते जे थिअरी शिकलेत त्याचं त्यांना प्रॅक्टिकलचं प्रत्यंतर घ्यायचं आहे. विविध प्रकारच्या म्हणजे केवळ 1 किंवा 2च प्रकारच्या नाही तर जवळजवळ 3 ते 4 प्रकारच्या विविध स्वरूपातल्या उपाययोजना, बिना तोडफोडच्या उपाययोजना. आणि एवढंच नाही तर रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल सर्व प्रकारच्या वास्तूंना किंवा त्या वास्तूंचं मार्गदर्शन, किंवा मी असं म्हणेन की थोड्या वेळाने मी तुम्हाला याचा सिलेबस पूर्ण सांगेन. तर अशा पद्धतीने सखोल अभ्यास घेणारा. त्यामुळे माझं वाक्य मी पुन्हाही करतोय की माझं आव्हान हे चॅलेंज आहे की वास्तू रविराज जो अभ्यासक्रम देते याच्यापेक्षा सखोल किंवा जास्त अभ्यासक्रम जर कोणी संस्था देत असेल तर त्यांनी मला पुढे यावं, त्यांनी जगासमोर दाखवून द्यावं. मी माझे शब्द पुन्हा याच चॅनलच्या माध्यमातून मागे घ्यायला पुन्हा तयार आहे. पण आज 2002 ते 2016 14 वर्ष झालेत. या अभ्यासक्रमाच्या तोडीस तोड असा अभ्यासक्रम अजून तरी भारतात कोणीही डिझाईन केलेला नाही आहे. म्हणजे मला वाटतं ही माझी वक्तव्यच, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्व नाही आहे, पण अभिमान जरूर आहे. कारण मी जे शिक्षण देतोय एवढं सखोल शिक्षण अजूनपर्यंत तरी कोणी देत नाहीये. मी आता याची एक झलक म्हणून एवढंच सांगेन की वास्तू रविराज या संस्थेतर्फे आतापर्यंत 7,000 विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र शिकवण्यात आलेलं आहे. गोव्यामध्ये जवळजवळ 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज माझ्या या 7,000 विद्यार्थ्यांपैकी किमान 3 ते 3,500 विद्यार्थी पार्ट टाइम अथवा फुल टाइम वास्तुशास्त्र कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस करतायत. किमान त्यातल्या 400 विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्र प्रॅक्टिस करता करता आपली स्वतःची कार घेण्या इतपत प्रगती केलेली आहे. एवढं सगळं आम्ही अशा प्रकारे शिक्षण, आणि एवढंच नाही तर केवळ मी प्रशिक्षण देऊन थांबत नाही, तर या सगळ्या विद्यार्थ्यांना भविष्यात ते जोपर्यंत वास्तुशास्त्रात प्रॅक्टिस करतील त्यांना कुठल्याही क्षणी कोणतीही अडचण आली तर ती अडचण सॉल्व करण्यासाठी आम्ही त्यांना पूर्णपणे बॅकअप सपोर्ट द्यायला बांधील आहोत. हा महत्त्वाचा भाग, लाईफ लॉंग बॅकअप सपोर्ट, ही वास्तू रविराजच्या अभ्यासक्रमाची आणखीन एक खासियत आहे. असं सगळं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सिलेबसबद्दल मगाशी म्हटलात, तर मी सिलेबसबद्दल सांगेनच. तर म्हणजे मला तेच विचारायचं होतं की एखाद्या विषयामध्ये वेगवेगळ्या अशा ब्रांचेस असतात, चॅप्टर्स असतात, तर तसे ह्याच्यामध्ये पण चॅप्टर्स आहेत का की एक मंदिरं बांधण्याचं स्थापत्यकला किंवा इंडस्ट्रीज बांधण्याची स्थापत्यकला किंवा मार्केट्स किंवा मॉल्स आता बांधले जातात किंवा एखाद्या सोसायटी बांधली जाते घरासाठी किंवा आणखी वेगवेगळ्या व्यापारीकरणासाठी, तर ह्याच्याकरता काही वेगळे नियम आहेत का वास्तुशास्त्राचे की सरसकट एकच नियम लागू होतात सगळीकडे? मॅडम कसं आहे ना की वास्तुशास्त्राचा जो बेसिक फंडामेंटल्स ज्याला म्हणता येईल किंवा बेसिक पाया जो आहे तो पंचमहाभूत आणि 8 दिशा, म्हणजे पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायू ही 5 तत्व आणि 8 दिशा यांचं बॅलन्सिंग हा याचा पाया आहे.
आता मला वाटतं मी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी असं म्हणेन की या अभ्यासक्रमाच्या ज्या काही तुम्ही ब्रँचेस अभिप्रेत तुम्हाला आहेत, तर मी असं म्हणेन की मी याचा सिलेबसच मी तुम्हाला सांगतो. सिलेबस सांगण्या अगोदर मला एक गोष्ट आणखीन विशेष सांगायची आहे की जे सध्याची काही मार्केटमध्ये जे एक पद्धत चाललेली आहे त्या अनुषंगाने जनरली मी तुम्हाला सांगू की जो काही सिलेबस मी आता म्हणजे डिक्लेअर करतोय ना, आज मार्केटमध्ये जे वास्तुशास्त्र शिकवणारे लोक आहे, हे लोक बेसिकली तुम्हाला सांगू, जर तुम्ही पेपरला जाहिरात बघितली ना, तर फक्त टेलिफोन नंबर आणि ईमेल आय डी एवढंच देणारे. म्हणजे जो माणूस वास्तुशास्त्र शिकवणार आहे तो स्वतःचं नाव सुद्धा जाहीर करायला घाबरतो. तो काय शिकवणार आहे, नंबर एक. नंबर दोन, तुम्ही जर त्यांना फोन करून विचारलं, म्हणजे खास करून मी प्रेक्षकांना हे सगळं सांगू इच्छितोय की त्यांनी ही टेस्ट घ्या. त्यांनी जर त्या संस्थेला म्हणजे तिथे फोन नंबर असला, हां हॅलो कोण शिकवणार आहे जरा तुम्ही सांगाल का, नाही तुम्ही आमच्या ते ओपन लेक्चर असतं ना त्या ओपन लेक्चरला या, तिथे सर तुम्हाला भेटतील. म्हणजे नाव सुद्धा सांगायला किंवा का ते गोपनीयता रहस्य ठेवतात त्यांचं त्यांना जाणं. मी असं म्हणेन की जो माणूस स्वतःचं नाव डिक्लेअर करायला घाबरतो त्याच्यामध्ये स्वतःचा स्वाभिमान किंवा काय असेल मला नाही वाटत. दुसरी गोष्ट, जर तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही काय शिकवणार आहात, तुम्ही ओपन लेक्चरला या किंवा इंट्रोडक्शन लेक्चरला या, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि तुम्ही जर इंट्रोडक्शन लेक्चरला गेलात ना आणि तुम्ही जर तिथे त्यांना विचारलं जरा सिलेबस सांगता का प्लीज, नाही तुम्ही आधी ऍडमिशन घ्या आणि मग तुम्हाला सिलेबस. म्हणजे बेसिक कसं माहिती का की कुठून तरी कसं तरी लोकांना एक काहीतरी असं प्रेशराईज करायचं, रहस्य निर्माण करायचं आणि आपल्या कळपात खेचायचं. एक लक्षात घ्या म्हणून, ज्याला स्वतःच्या नॉलेजबद्दल किंवा तो जो नॉलेज देतोय त्याच्याबद्दल त्याला जर कॉन्फिडन्स असेल ना, तर तो माणूस बिनधास्त सांगू शकेल. हा मी सांगतो, माझं नाव डॉक्टर रविराज अहिरराव, माझ्या संस्थेचं नाव वास्तू रविराज. मी काय शिकवतो, तर मी आज भारतातला सर्वात प्रदीर्घ कालावधीचा सखोल अभ्यासक्रम देतो. माझ्या अभ्यासक्रमामध्ये मी काय शिकवतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे काय, वास्तुशास्त्राची व्याख्या, वास्तुशास्त्राचे विविध ग्रंथ. अर्थात एक लक्षात घ्या, मी त्या लेक्चरमध्ये फक्त ग्रंथांची नावं सांगितली आहेत किंवा कोणत्या ग्रंथामध्ये काय शिकवलं गेलंय किंवा काय दिलं गेलंय याची एक थोडक्यात माहिती देतो. त्यानंतर बेसिकली मी तुम्हाला असं म्हणेन की आम्ही तुम्हाला पंचमहाभूत आणि अष्टदिशा यांची ओळख करून देतो. यानंतर या अभ्यासक्रमाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की वास्तुशास्त्र हे एक विज्ञान आहे. हा भाग केवळ आणि केवळ याच संस्थेमध्ये शिकवला जातो, कारण 21व्या शतकातला माणूस आहे, त्याला विज्ञानाबद्दल प्रचंड आस्था आहे आणि असायलाच पाहिजे. त्यामुळे वास्तुशास्त्र हे विज्ञान कसं आहे हे 3 तासाचे 3 लेक्चर म्हणजे 9 तास मी यातली फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सांगतोय. हा झाला विज्ञानाचा. मग त्यानंतर आम्ही तुम्हाला शिकवतो वास्तुशास्त्र भूखंडाचं. म्हणजे कुठलीही वास्तू निर्माण करायची आहे तर आधी भूखंड आला. आणि इथे सुद्धा तुम्हाला सांगतो की भूखंडाचं ज्ञान, प्लॉटचं अनालिसिस हे जवळजवळ 3 तासाचे 2.5 लेक्चर्स. मग त्यानंतर वास्तुशास्त्र घराचं या विषयावर 3 तासाचे 7 लेक्चर्स. म्हणजे 21 तास केवळ वास्तुशास्त्राच्या घराचं वास्तुशास्त्र या विषयावर सगळं शिकवलं जातं. त्यानंतर आम्ही कमर्शियल वास्तूबद्दल शिकवतो. कमर्शियल वास्तू कोणीही शिकवत नाही. म्हणजे दुकान, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा, कॉलेज, मॉल, मल्टिप्लेक्स आणि रिअल इस्टेट प्रोजेक्ट